इथे आपला खूप छान असा ठेचा राईस बनवून तयार झालेला आहे। स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण झटपट चविष्ट असा ठेचा राईस कसा बनवायचा ते पाहणार आहोत। दररोज त्याच प्रकारचा भात खाऊन, वरण भात वगैरे खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीचा भात तुम्ही नक्कीच बनवून बघा। तर त्यासाठी इकडे गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये आता आपल्याला थोडीशी मोहरी घालून घ्यायची आहे, थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहेत, हिंग घालून घ्यायचा आहे। गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे। आता सोबतच आपल्याला इथे मी 2 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत, उभ्या स्लाइसमध्ये कट केलेले आहेत, ते घालून घ्यायचे आहेत। व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा छान असा आपण 1 मिनिटभर आपण मीडियम गॅसवरती छान परतून घेऊयात। तोपर्यंत इथे आपण हिरवी मिरची, लसूण आणि आलं याचं एक जाडसर असं वाटण बनवणार आहोत। थोडंसं अगदी मी इथे खोबरं देखील घालणार आहे। खोबऱ्याचा किस आहे तो देखील थोडासा आपण इथे वापरणार आहोत। आपण आज ठेचा राईस बनवणार आहोत। आता कांदा आपला परतून होत आहे तोपर्यंत आपण याचं एक वाटण बनवून घेऊयात। अगदी जाडसर असं वाटण बनवायचं आहे। इथे आपण थोडेसे शेंगादाणे देखील घेतलेले आहेत। इथे भाजलेले शेंगादाणे घेतलेले आहेत मी, ते देखील आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात। ते परतून घ्यायचं आहे। इथे आपले वाटण देखील या पद्धतीने मी जाडसर असं वाटून घेतलेलं आहे, ते आता यामध्ये आपण घालून घेऊया। इथे आपण मिरचीचा ठेचा बनवलेला आहे तो टाकून घेतलेला आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला हे। इथे तांदूळ तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही वापरू शकताय। इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे, हे 1.5 फुलपात्र मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे। आता इथे आपल्याला सोबतच इथे हळद मी अर्धा छोटा चमचा आहे तो घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ देखील आपण यामध्ये घालून घेणार आहोत। 1 ते 1.5 फुलपात्र मी घेतलेला आहे, तर त्यासाठी मी इथे 2 छोटे चमचे मीठ घालून घेतलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता हा मसाला आपण छान असा मिनिटभर आपण छान असा परतून घेऊयात। आता हा मसाला परतून होत आहे तोपर्यंत आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊयात। इथे मसाला आपला छान असा परतून झालेला आहे व इथे मी तांदूळ देखील स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये घालून घेऊयात। इथे 1.5 फुलपात्र मी तांदूळ घेतलेला होता, तर त्यासाठी इथे आपल्याला 2.5 ग्लास पाणी घालायचं आहे। 1.5 फुलपात्रासाठी 2.5 ग्लास पाणी बरोबर होणार आहे। आता हे एक व्यवस्थित असं मसाल्यामध्ये अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता त्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे। इथे हे 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि सोबतच इथे अर्धा ग्लास पाणी देखील आपण यामध्ये घालून घेणार आहोत। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि याला एक छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हा भात छान असा शिजवून घ्यायचा आहे। तोपर्यंत इकडे मस्त भरलेलं कारलं देखील खरपूस असं बनवून तयार झालेलं आहे। आता आपण इकडे भात शिजवून घेऊयात। इथे आपला राईस बनवून तयार झालेला आहे। मी गॅस बंद केलेला आहे। हे घरीच बनवलेलं साजूक तूप आहे, ते आपण यावरती असं मस्त घालून घ्यायचं आहे। खूप छान चव लागते बघा। एकदा या पद्धतीचा तुम्ही ठेचा राईस नक्की बनवून बघा। आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये आता आपण हा राईस काढून घेऊया। त्यावरती थोडंसं अगदी खोबरं घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे आणि अगदी थोडीशी आपण यावरती कोथिंबीर देखील घालून घेऊया। इथे आपला राईस देखील बनवून तयार झालेला आहे आणि इकडे मसाला वडी देखील मी बनवलेली आहे। सोबतच इथे भरलेलं मसाला कारलं अगदी खरपूस कुरकुरीत हे दोन्ही पदार्थ देखील बनवून तयार झालेले आहे। आजचा असा हा बेत आहे। तर तुम्हाला राईसची ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा। धन्यवाद।